प्रकरण 9. मला धीराने वागवून घे. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. मत्तय 18:29. ही तीच अव्यक्त आरोळी आहे जी पत्नींच्या आणि आईच्या रूपात आपल्याकडे त्या बऱ्याच जणांच्या आतून येत असते, ज्यांच्यासोबत आपला रोजचा व्यवहार असतो. परंतु जर आपल्याला ही अव्यक्त आरोळी ऐकायची असेल तर आपल्याला आत्म्यामध्ये खूपच संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे. कदाचित आपली मुले अशा काही गोष्टी शिकण्यामध्ये संथ असतील जे आपण त्यांना वारंवार शिकवण्याचा प्रयत्न करीत असू, आणि त्यामुळे आपण त्यांच्यासोबत असंयमित होण्याच्या परीक्षेमध्ये पडू शकतो. परंतु जर आपण त्यांची अव्यक्त आरोळी ऐकू शकलो की मला धीराने वागवून घ्या, मी हे नीट करण्याचा माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीत आहे, तर मग त्यांच्यावर चिडचिड करण्याच्या परीक्षेवर विजय मिळवणे आपल्याला सोपे जाईल. कदाचित आपल्या घरात काम करणारी मोलकरीण थोडीशी अजागळ असू शकते, आपल्याला हवी तेवढी स्वच्छ देखील नसू शकते, आणि तेव्हा आपण तिच्याशी कठोरपणे वागण्याच्या परीक्षेत पडू शकतो. परंतु तिची अव्यक्त आरोळी हीच असेल की मला धीराने वागवून घ्या, मला अजून एक संधी द्या आणि मी माझ्या सुधारणा करीन. आणि मग अशा प्रकारे आपल्याला अधिक सौम्यपणे वागण्याची आणखीन एक संधी मिळेल. किंवा कदाचित आपले वृद्ध मातापिता जे अशक्त आणि दुर्बल आहेत आणि आता आपल्यावर अवलंबून आहेत, त्यांचीही अशी क्षीण, दुबळी आणि अव्यक्त आरोळी असू शकते की मला धीराने वागवून घ्या, मला तुम्हाला त्रास देण्याची इच्छा नाहीये, पण मला आता तुमच्या मदतीची गरज आहे. जर आपण त्यांच्या भावनांच्या बाबतीत संवेदनशील असलो तर आपण त्यांच्या मान सन्मानाला ठेस न लागू देता आणि त्यांना आपल्यावर अवलंबून असण्याची जाणीव करू न देता त्यांची ती अव्यक्त आरोळी ऐकून त्यांची मदत करू शकतो. कदाचित मंडळीमधील आपल्या सोबतीच्या बहिणींचे वागणे आपल्यासाठी एक प्रकारची परीक्षा असू शकते, परंतु त्यांची देखील ही एक अव्यक्त आरोळी असू शकते. मला धीराने वागवून घ्या, माझ्यामध्ये अजूनही सुज्ञतेची खूप कमतरता आहे. मग आपल्या लक्षात येते की त्यासुद्धा आपल्याप्रमाणेच सिद्धतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशा परिस्थितींमध्ये आपल्या सर्वांच्या देहामध्ये त्या कृतघ्न चाकरासारखीच प्रवृत्ती आढळते. परंतु हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला पुन्हा एकदा नव्याने आठवण्याची गरज आहे की परमेश्वराकडून आपल्याला किती वेळा क्षमा मिळाली आहे आणि इतरांनी देखील आपल्या मूर्खपणाला किती धीराने सहन केले आहे. म्हणूनच आम्हाला धीराने वागवून घ्या ही आपल्या सोबतीच्या दासांची, तरुण आणि वृद्ध अशा दोघांचीही अव्यक्त आरोळी संयमाने ऐकण्यासाठी आपले आत्मिक कान सदैव तयार असले पाहिजेत. आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. याकोब 1 अध्याय 4 वचन.